नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। पेणच्या नुकसानग्रस्त शेतीची शिवसेना ठाकरे गटाकडून पाहणी। ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करा। तालुका प्रमुख समीर म्हात्रे। मागील काही दिवसांपासून परतीच्या पावसाने घातलेल्या धुमाकूळामध्ये पेण तालुक्यातील शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रूंचे महापूर आणले आहेत। याबाबत आज शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी वाशी खारेपाड भागातील शेतीची पाहणी करत सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे। तालुक्यातील वाशी, वढाव, सरेभाग, भाल, विठ्ठलवाडी यासह संपूर्ण तालुक्यात परतीच्या पावसामुळे हजारो हेक्टर भातशेती उद्ध्वस्त झाली असून यामुळे शेतकरी पूर्णतः हवालदिल होऊन चिंताग्रस्त झाला आहे। त्यामुळे त्याला सावरण्याची जबाबदारी शासनाची असल्याने दररोज पडत असलेल्या पावसामुळे शासनाने नुसते नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे न करता पेण तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करावी अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे तालुका प्रमुख समीर म्हात्रे यांनी केली आहे। या पाहणी दरम्यान उपजिल्हा प्रमुख नरेश गावण, माजी तालुका प्रमुख अनंत पाटील, ग्रामपंचायत वाशी सदस्य सुनील पाटील, उपविभाग प्रमुख समीर पाटील, शाखा प्रमुख सदा म्हात्रे, शाखा प्रमुख काशीनाथ म्हात्रे, उपशाखा प्रमुख महेश पाटील, युवासेना प्रमुख चेतन मोकल, विभाग प्रमुख नंदू मोकल, युवासेना अक्षय थवई आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी विनायक पाटीलसह तृप्ती भोईर, पेण। काका, परतीच्या पावसामुळे शेतीचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे, काय सांगाल आपण याबाबत? आम्ही आता कापणी केलेली आहे, त्याच्यात भाताला खूप मोड आला आहे, वर्षभर त्रास करून त्याचं काय त्याचा मोबदला का आम्हाला काहीच भेटत नाही। आता काय करायचं? सगळ्यांना पैसे देतो मी, इकडे काय कोकणात पैसे देऊ तुम्ही? दुष्काळ घे बघा, आमच्या इथे कधी पाणी पडलाय, कापाला नको मोड आले सगळे भाताला लगेच पैसे देतात। आम्हाला नोकरी आहे काय चाकरी आहे? आम्ही शेतानच मरतोय, वर्षभर डेपा करायची, या करायची, या करायची, खूप कष्ट करून त्याचा काही शेतीत उपयोग नाही झाली। आणि घाटावर जरा सकाळ झाला की त्यांना रात पैसा देतात, त्या करतात। रस्ता तुम्ही रस्त्यावर सगळे आमदार येतो बघायला, रस्त्यावर जाऊ दे, बघायला नाही सगळं आमदार आलं बघायला। वर्षभर कष्ट केले त्याचा काय आम्हाला उपयोग त्याचा? सहकार्य करणं हे पूर्णपणे शासनाच्या हातात असतं। आज आम्ही विरोधी पक्षात असताना आज आम्हाला उद्धव साहेबांनी जे आदेश दिलेत की तुम्ही शेतामध्ये उतरून लोकांच्या व्यथा जाणून घ्या, शेतकऱ्यांची व्यथा जाणून घ्या, त्यानुसार आमचे जे प्रसाददादा भोईर आहेत संपर्क, त्यांनी आम्हाला आदेश दिले की संपूर्ण पेण तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांनी आज तुम्ही पूर्ण विभागामध्ये दौरा करा आणि शेतीचं झालेलं नुकसान हे तुम्ही पहा। आणि आज तुम्ही जर वास्तवात बघितलं, सर्व पत्रकार बंधूंनी बघितलं असाल तर 100% नुकसान हे शेतीचं आमच्या इथे झालेलं आहे पर्यंत। तर आमची एकच विनंती असणार याच्यामधून की आम्हाला काही नको, तुम्ही नुकसान भरपाई तुम्ही बोलाल की हे निकष ते निकष, कुठलेही निकष न लावता 100% नुकसान भरपाई या माझ्या शेतकऱ्याला कशी मिळेल याची शासनाने दखल घ्यावी आणि भरीव मदत पाहिजे। ते शासन निकषाप्रमाणे म्हणतात 85,000 8,500 रुपये एकरी वगैरे, त्यांनी आमच्या शेतकऱ्याचं काही भागणार नाहीये। तुम्ही आता येताना बघितलं असेल, आता आपण जवळजवळ 7-8 किलोमीटर दौरा करून आलो। 7-8 किलोमीटरमध्ये तुम्ही बघाल तर 90%हून शेती ही तुमची पूर्णपणे गेली आहे। जे 10% लोकांनी मध्ये कापली असेल तेवढीच त्यांना जी रस्त्याच्या कडेला नाही भेटली असेल, तर माझी शासनाला नक्कीच ही विनंती असेल ठाकरे उद्धव साहेबांच्या पक्षाकडून की ही मदत जशी तुम्ही वरती देता असं आमच्या कोकणच्या शेतकऱ्यांना, खारेपाडाच्या शेतकऱ्यांना मिळावी आणि संपूर्ण कुठलाही निकष न लावता एक ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट सर्वांनाच मदत करावी। पंचनामे वगैरे आता तुम्ही बस करा, कारण पंचनामे मागच्या तुम्ही केलेत आणि आकड्यावर बघितले तर मग 3.25 हेक्टरच तुम्ही नुकसान झालेत। हे कुठेतरी आमच्या शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये तुम्ही धुळफेक करतायत, याचा मी जाहीर निषेध करतो आणि सरसकट मदत मिळावी हाच आग्रह आम्ही शासन दरबारी शिवसेना पेण तालुका प्रमुख या नात्याने आमचे नरेशभाई गावंड असतील, चेतनभाई मोकल असतील, नंदूभाऊ असतील, आमचे आनंद काका असतील, सर्व शिवसैनिक आहेत आणि ग्रामस्थ आहेत आमचे वडाव।